हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी नोंदणी व मुद्रांक विभागाचा गट ड चा पेपर झालेला आहे। IBPS या कंपनीमार्फत हा पेपर घेण्यात आलेला आहे। तर या सकाळी झालेल्या पेपरमधील जीकेचे 16 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये एकूण 16 प्रश्न पाहणार आहोत। त्यापैकी जीकेचे 14 आहेत, एक मराठी व्याकरण आणि एक गणिताचा आहे आणि ऑथेंटिक असे प्रश्न आहेत ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनीच या प्रश्नांची माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट ड ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ई-बुक विकत घ्या। या ई-बुकमध्ये जशी माहिती दिलेली आहे ना, जवळपास तसेच प्रश्न आजच्या झालेल्या पेपरमध्ये आलेले आहेत। तर या ठिकाणी पाहता मुद्रांक विभाग पेपर 2025 1 जुलै 2025 फर्स्ट शिफ्ट। पहिला प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी 2 वर्तमानपत्र सुरू केलेले आहेत। एक आहे केशरी जे की मराठी भाषेत होतं आणि दुसरं आहे मराठा, हे इंग्रजी भाषेमध्ये होतं। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर आता 2025 मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता हे डॉक्टर बिरेंद्र सराफ हे आहेत। लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला? तर लोकसेवा हक्क अधिनियम हा 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आलेला आहे। जागतिक शाश्वत विकास परिषद 2025 कोठे झाली? तर जागतिक शाश्वत विकास परिषद 2025 ही नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि मार्च महिन्यात झाली पहा। शेवटचे पेशवा कोण होते? तर पेशवे बाजीराव दुसरा किंवा पेशवे बाजीराव दुसरे हे शेवटचे पेशवे होते आणि पहिले पेशवे कोण होते? तर बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते। दुसरा प्रश्न आहे, पहिला मुघल सम्राट कोण होता? तर बाबर हा पहिला मुघल सम्राट होता। म्हणजे पानिपतचं जे पहिले युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये बाबरचा विजय झाला आणि त्यांनी भारतामध्ये मुघल घराण्याची स्थापना केली। बाबर नंतर हुमायून हा झाला, हुमायून नंतर अकबर झाला, अकबर नंतर जहागीर नंतर शहाजहान, शहाजहान नंतर औरंगजेब आणि शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बहादूरशाह जफर, ज्याने की 1857च्या उठावाचं नेतृत्वसुद्धा बहादूरशाह जफर यांनीच केलं होतं। सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे आणि उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्या निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे। नितीन गडकरी कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? तर नितीन गडकरी हे रस्ते व वाहतूक मंत्रालय या खात्याचे मंत्री आहेत। बॉक्साईट उत्पादनामध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर बॉक्साईट उत्पादनामध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हे ओडिशा हे आहे। कौटिल्य कोणाच्या दरबारात पंतप्रधान होते? तर कौटिल्य किंवा हे चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये पंतप्रधान होते। कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे। कौटिल्यालाच आपण आर्य चाणक्य असं सुद्धा म्हणतो। त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता 18 नंबरचा, भारतातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर भारतातील जी पंचायत राज व्यवस्था आहे ना ती त्रिस्तरीय आहे पहा। म्हणजे जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत। पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य राजस्थान आहे। राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे। पंचायत राज हे महात्मा गांधीजी यांचं स्वप्न होतं आणि पंचायत राजचा स्वीकार करणारं महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे। त्याच्यानंतरचं सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे। जांभी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ही जी जांभी मृदा आहे ना ही महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभ्या मृदेचं प्रमाण जास्त आहे। पर्यायामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही असतील तर उत्तर सिंधुदुर्ग द्यायचं, तिथं जास्त आहे। ग्रह या शब्दाचे वचन ओळखा। तर ग्रह हा शब्द एकवचन पण आहे आणि अनेक वचन सुद्धा आहे। आयताची परिमिती व क्षेत्रफळ यावर प्रश्न होता। तर आयताची परिमिती म्हणजे 2 कंसास लांबी अधिक रुंदी आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न होते पहा।
जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.